लक्ष्मीनिवास मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळालं की दळवींच्या घरी आता चैत्र गौरीचं हळदी कुंकू असतं आणि गाडे पाटलांचे सर्वजण तिथे आलेले असतात. नीलांबरी मात्र भावनाला कैरीच्या पण्यामध्ये काहीतरी पावडर मिक्स करून पाजण्याचा प्रयत्न करत असते आणि हा सगळा प्रयत्न व्यर्थ जातो आहे, कारण रेणुकाने हे नीलांबरीचं सर्व कारस्थान पाहिलेलं असतं आणि त्याच्यामुळे रेणुकाने कैरीचं पन्ह पिण्यापासून भावनाला वाचवलेलं असतं. इकडे जान्हवीला कळतंय की भावना प्रेग्नंट आहे. ती खूपच खुश झालेली असते. तिथे जान्हवीला पाहायला जयंतसुद्धा हळदी कुंकूच्या कार्यक्रमामध्ये पोहोचलेला असतो आणि जान्हवी खूप सुंदर दिसत असते. आता बाहेर झोका खेळत असताना नीलांबरीने झोक्याचे दोर तोडलेले असतात. भावना त्याच्यावर झोके घेते आणि उतरते आणि पुन्हा त्या झोक्यावर जान्हवी जाऊन बसते. आता नीलांबरी म्हणते की भावना प्रत्येक वेळी माझ्या तावडीतून कशी काय सुटते. आज सुद्धा भावना सुटलेली असते आणि जान्हवी अडकलेली असते. जान्हवी पडता पडता वाचलेली असते, कारण की जयंतने तिला स्वतःच्या मिठीमध्ये घेतलेलं असतं आणि तिथे जान्हवी आता जयंतला आपल्या स्वतःच्या प्रेमाची कबुली देते आहे. जान्हवीसुद्धा त्याच्या प्रेमामध्ये अकंठ बुडालेली असते आणि तीसुद्धा लाजलेली असते. जयंत तिथून निघून जातो. काय आता जान्हवी जयंतशी लग्नाला होकार देईल का, हे पाहणंसुद्धा खूप रंजक ठरणार आहे.